मोरे किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे फिश फ्राय। हे बघू शकता तुम्ही, मी फिश चांगली धुवून टाकलेले आहे स्वच्छ पाण्याने, 4-5 पाण्याने चांगले स्वच्छ धुवून टाकलेले आहेत आणि कोकमचं पाणी घेतलेलं आहे, एवढं पाणी घेतलेलं आहे। आता तुम्हाला दाखवते मी त्यानंतर काय घेणार आहे। हे बघा, हे लसूण निवडून घेतले आणि आल्याचं तुकडं घेतलेलं आहे मी। हे आता चांगलं ठेचून घेते। आधी आपण आलं ठेचून घेऊ, त्यानंतर हे सगळे लसूण ठेचून घेऊ। मस्त बारीक ठेचून घ्यायचं सगळं। हे बघा, मस्त बारीक ठेचते। हे बघा, चांगलं ठेचून घेतलेले आहे। आता ही पेस्ट आपण माशांमध्ये टाकून घेऊ सगळी आणि पूर्ण लावून घेऊ। 13 पेपर आहेत। आता सगळी पेस्ट लावून घेते। 12 ऑगस्टला अमावस्या आहे, त्या दिवशी चिकन मासे मटण खाता येतील। 13 तारखेपासून श्रावण लागतोय, 13 ऑगस्टपासून। कोणाकोणाचे आहेत मग उपवास, कोण श्रावण पाळतं त्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मग हे बघा, हे कोकमचं पाणी आहे ते पण टाकून घेते मी आता सगळं। आता त्यानंतर आपण मसाले टाकू। मी आता हे मीठ घेतलं 1 चम्मच, हळद, हे लाल तिखट घेऊ, दोन चम्मच लाल तिखट घेतले आणि हे सगळं मिक्स करू आपण। आता असं लावून अर्धा तासासाठी ठेवून द्यायचं। नसेल कोकमचं पाणी तर लिंबूही पिळू शकता तुम्ही, खूप छान चव लागते त्याचंही। हे सगळे असे लावून घ्यायचं आणि अर्ध्या तासासाठी ठेवून द्यायचं। जेवढा वेळ राहिला तेवढं चांगलं आहे। हे बघा, झाला आता अर्धा तास पूर्ण। आता आपण काय करू, तवा ठेवून घेतलेला आहे मी गॅसवरती। आता गॅस पेटवून घेते। आता थोडा मोठा गॅस राहू द्यायचा, त्यानंतर स्लो करून द्यायचा। तेल गरम झाल्यावर तेल टाकून घेतलं। त्यानंतर आता आपण हे बघा, मी आता हे बेसन पीठ घेतलं, चण्याचं पीठ घेतलं, हरभऱ्याच्या डाळचं। आता याला हे आता सगळे आपण अजून परत थोडंसं मिक्स करून घेऊ। मसाला सगळ्यांकडे लागायला पाहिजे म्हणून। त्यानंतर हे बेसन पीठमध्ये मी काहीच घेतलेलं नाही ना, मीठ टाकलेलं आहे काही नाही। कोकमचं पाणी पण खारसटच राहतं आणि आपण वरून मीठ पण घेतलेलं आहे। आता एक एक करून असं स्लो गॅसवरती होऊ देऊ त्यांना। परत हे असे सगळे मासे पीठ वगैरे मस्त लावून घेऊ आणि सगळेच तसे फ्राय करायला ठेवू। एका वेळेस 3-3 करायचे। हे बघा, असं स्लो गॅसवरतीच होऊ देऊ त्याला आपण। आता हे तितक्यात आपण तसंच ठेवून घेऊया पीठ लावून सगळे। हे बघा असे
बुधवारच्या दिवशी सगळेजण आता खाऊन घेतील मासे, मटण, चिकन. मग बुधवारपासून बंद होऊन जाईल आहे, गुरुवारी चालू होऊन जातील. श्रावण लागेल ना, मग श्रावण महिन्यात सगळेच जण पाळतात श्रावण. खूप छान लागतात असे मच्छी फ्राय. मस्त स्लो गॅसवरतीच आपण तळतोय फिश. आता ही अशी उलटी करायची, त्यानंतर ही पण तशीच हळूच करायची अलगद हाताने. अशी हळूच होऊ द्यायची, हे बघा, आणि स्लो गॅसवरतीच होऊ द्यायची. मस्त असं दाबत घालायचं, वरून दाब द्यायचा, मच्छी मस्त फ्राय होते. हे बघा, वरून थोडी क्रिस्पी बनते, इतकी छान लागते ना ही चव. तुम्ही खाऊन बघा. परत आपण हे पलटी करू. हे बघा किती छान शेकली जाते. बघा स्लो गॅसवरतीच करायची मच्छी. खूप छान होते बघा. थोडा वेळ लागतो पण खूप छान लागते. हे बघा मस्तपैकी झाले आता. हे बघा दोघी साईडून छान आपण करून घेतले. हे बघा आता असं तेला थोडं नितळ ठेवायचं, तर साईडला लावायचं आणि फिश त्याच्यात सोडून घ्यायचे. मस्त साईडून हे पण छोटं ठेवून घ्यायचं. मग त्यानंतर हे काढून घ्यायचे एक एक करून. हे बघा किती छान झाले बघा. आता हे तसेच स्लो गॅसवरतीच होऊ द्यायचे. आता मी याला पण हे बघा स्लो गॅसवरतीच मस्त होतायचे. हे बघा मस्त झाले. आता हे आता यांना पण मी काढून घेते, असे ठेवते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.